फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, पूर्वी ना लग्नांमध्ये आहे ना मठ्ठा म्हणजेच ताकाचा प्रकार हा हमखास असायचाच. पंक्तीचं जेवण असायचं आणि त्यात हा पदार्थ आवर्जून ते ठेवायचे. आज आपण आहे ना मठ्ठा करणार आहोत, पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा करणार आहोत. तर आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे पुदिन्याचा मठ्ठा. अगदी मस्त चटपटीत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डायजेशनसाठी खूप छान आहे. तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नाही तर 12ही महिने हा मठ्ठा पिऊ शकता आणि जे वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांना तर नक्कीच हा फायदेशीर आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. पुदिन्याच्या मठ्ठ्यासाठी ना आपल्याला दही लागणार आहे. हे मी घरी आहे ना गाईच्या दुधाचं दही लावून घेतलेलं होतं. ते आपल्याला 1 बाऊल लागणार आहे. 1 बाऊल आपण आहे ना दही घेतलेलं आहे. आपण एक ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात आता आपण एक 15 ते 20 आहे ना पुदिन्याची पानं टाकून घेऊयात. त्यात एक छोटी मिरची, आल्याचा थोडासा मोठा तुकडा असे बारीक पीसेस करून घेतलेत, 3-4 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा पिठी साखर. म्हणजे आपण ही जी पिठी साखर जी आहे ती मोठी आपली जी खडी साखर असते ती कुटून आपण आहे ना त्याची पावडर करून घेतलेली ती टाकून घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ. आता आपण जे 1 बाऊल दही घेतलं होतं ते ह्याच्यात घालून घेऊया. आता हे मिक्सचर आपण फाईन ग्राइंड करून घेऊ म्हणजे जरा थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईल. मिक्सचर आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी आहे ना क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आता त्यात ना बरोबर 2 ग्लास आपण आहे ना थंड पाणी टाकून घेणार आहोत. आता परत एकदा ना आपण मिक्सरवर त्याला ग्राइंड करून घेऊया म्हणजे सगळं मिक्सचर छान एकत्र होऊन जाईल. आपण छानपैकी ना ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला मठ्ठा पुदिन्याचा मठ्ठा तयार आहे. आपण तो आता सर्व करूया. आपण पुदिन्याचा मठ्ठा मस्तपैकी सर्व करून घेतला आणि वरती तुम्ही बघू शकता त्याला छान असा फेस आलाय. आता त्याच्यावर ना आपण थोडीशी जिरेपूड आपण थोडीशी अशी स्प्रिंकल करूया. त्यानंतर पुदिन्याची पानं, अशा प्रकारे उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार असा पुदिन्याचा मठ्ठा तयार आहे आणि आपण तो मस्त गारगार असा सर्व करून घेतलेला आहे.